अक्षय तृतीया सणाच्या दिवशी खानदेशात नव्हे तर सर्वच ठिकाणी प्रत्येक घरी मातीच्या घागरीची पूजा केली जाते। मात्र अक्षय तृतीया खानदेशात मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहात साजरी केली जात असते। ज्या व्यक्तीच्या घरातील वडीलधारी कोणी मयत झालेल्या असेल त्यांना या करा व केळी तसेच आंबा यांचा नैवेद्य म्हणून दाखविला जात असतो। म्हणून अक्षय तृतीया सणाला मोठा मानले जात आहे। त्यासाठी बाजारामध्ये घागर घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसत आहे। घागर तयार करणारे गेल्या 2 महिन्यांपासून चांदवड तालुक्यातील कणूर येथील अक्षकंत परिवार संपूर्ण कुटुंब कामाला लागून राहिले होते आणि अक्षय तृतीयाच्या 2-3 दिवस आधी बाजारात विक्रीसाठी आणत असतात। मातीची घागरची किंमत 100 रुपये अशी माहिती गोरख अक्षयगंध यांनी दिली। तसेच आंबा विक्रेते राजेंद्र पवार व रवींद्र जाधव यांनी आंब्या विक्री संदर्भात अधिक माहिती दिली। काका काय सांगाल, आज आंबा हा बाजारामध्ये विक्रीसाठी आलेला आहे? माझं नाव राजेंद्र सावळीराम पवार। आज अक्षय तृतीया असल्यामुळे बाजारामध्ये आम्ही आंबा विक्रीसाठी आणलेला आहे। आंब्याचे जवळजवळ आमच्या घरामध्ये 1600-1500 रुपये कॅरेट पडलेले आहे, पण दुष्काळाचं सावट असल्यामुळे आंब्याला चलन वगैरे नाही राहिलं आणि शेतकरी वर्ग जाम असल्यामुळे कुठलाही धंदा झाला नाही। आम्ही कमीत कमी 20-25 हजार रुपये नुकसानमध्ये राहणार आहे आंबे विक्रेते सगळे। काय भाव आहे आज आंबा? आंबा आता आम्ही 100 विकत होतो, आज 50 रुपयाला कोणी विचारायला तयार नाहीये। कोणता आंबा आहे? लालबाग आहे, मल्लिका आहे, बदाम आहे। दोन्हीचे एकच भाव आहे का? दोघांचे भाव एकच झाले जवळजवळ। या अक्षय तृतीयाच्या संदर्भामध्ये सणाच्या निमित्ताने तुम्ही करा केळी विकताय, काय भाव आहे आज? कराकेळी चालू आहे ना 100 रुपये, 30 रुपये करा चालतो, 70-80 रुपयापर्यंत कराकेळी सदर विकल्या जाते। दरवर्षीप्रमाणे काही विक्रीला काही परिणाम? दरवर्षीप्रमाणे तसं काही विषय नाही, पण मग यंदा थोडंसं माल उरला कराकेळी। मागच्या वर्षी शॉर्टेज आलं, त्यानुसार बनवता का? आम्ही काही थोड्या प्रमाणात घरी बनवतो, काही भरून आणतो। तुम्ही स्वतः कारागीर आहे? हो। कुठले? गणूरचे आष्टेकर। काय नाव आपलं? वडिलांचं नाव गोरख रामभाऊ आष्टेकर, तुमचं नाव? संदीप गोरख आष्टेकर। काय सांगाल तुम्ही, आज आंबा विक्रीला आणलाय? अक्षय तृतीयानंतर एवढा महाग आंबा आणून पण जसं पाहिजे तसं आम्हाला भाव मिळालेला नाहीये। आंबा 80 रुपये किलो आणून आज 50 रुपये किलो सुद्धा कोणी नाही घेऊन राहिलं। चांदवड तालुक्यात म्हणजे दुष्काळाचं वातावरण असल्यामुळे ना कोणी माल घेऊन नाही राहिलं। काय नाव? माझं नाव रवींद्र कसरू जाधव। काका, अक्षय तृतीयाच्या संदर्भामध्ये आज एक कराकेळी तुम्ही घेऊन चालले, काय महत्व, याचं काय महत्व, काय सांगा? या कराकेळीचं महत्व असं असतं, जे घरातील आपले वडीलधारी माणसं असतात ते देवाघरी जे गेलेले असतात किंवा आई वडील गेलेले असेल तर त्यांच्या नावाने आई गेली असेल तर ती केळी घ्यावं लागती, वडील गेले असेल तर करा घ्यावा लागतो किंवा दोन्ही गेले असेल तर दोन्ही पण घ्यावं लागतं। आणि घरी गेल्यानंतर त्याची पूजा वगैरे केली जाते, त्यांच्या नावाने त्यांचा तो नैवेद्य काढला जातो व ह्या दिवसापासून त्या घरातील तो मनुष्य आंबा हे फळ खाण्यास सुरुवात करतो। असं या कराकेळीचं महत्व आहे। काय नाव आपलं? माझे नाव रवींद्र छबू क्षीरसागर। काय म्हणता? मुलाखत घ्या नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।